हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण तोंडाला चव आणणारा लसूण फ्राय ही रेसिपी पाहणार आहोत. खूप छान टेस्टी होते आणि करायला एकदम सोपी आहे. हे बघा, अशा प्रकारे मी देशी लसूण घेतला आहे. त्याच्या 2 मोठ्या गड्डे आहेत, त्या घेणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल आणि कसं बनवायचं आहे ते पण तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे आपण लसणाच्या 2 मोठ्या गड्ड्या घेतल्या आहेत, त्या आपण अशा प्रकारे सुट्ट्या करणार आहोत. मी एक सालीसकट बनवणार आहे आणि दुसरा 2 डिश बनवणार आहे आणि दुसरं आहे ते पूर्ण साल काढून त्या लसणाचं लसूण फ्राय बनवणार आहे मैत्रिणींनो. खूप छान होतो. उन्हाळ्यामध्ये काय होतं, तोंडाला चव येत नाही, जेवण जात नाही, सारखं पाणी पाणी होतं. मग अशा प्रकारे तुम्ही चटपटीत असा लसूण फ्राय बनवून ठेवू शकता. अगदी आपण येथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळं तुम्ही तो 8 दिवस म्हटलं तर वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपण लसूण आहे तो ते ठेचणार आहोत. म्हणजे आपण जेव्हा लसूण तेलामध्ये फ्राय करणार आहोत तेव्हा तो फुटणार नाही. अशा प्रकारे प्रत्येक लसूण मी फोडून घेणार आहे आणि जो सोललेला आहे तो पण बघा फोडायचा आहे, कारण आपण असा जर लसूण तेलामध्ये टाकला तर तो फुटेल. त्यानंतर हे बघा, अशा प्रकारे आपण फोडून घेतला आहे सर्व लसूण आणि चटपटीतपणा येण्यासाठी मी छान असा लिंबू त्यामध्ये पिळून घेणार आहे. खूप छान लागतो बघा. मैत्रिणींनो, अशा प्रकारे अवश्य करून बघा. हे बघा, अशा प्रकारे छान लिंबू आहे ते त्याला लावून घ्यायचं आहे बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे खरंच तोंडाला चव येईल अशा प्रकारे तुम्ही बनवलं तर. आणि जो सोललेला आहे बघा, तो पण आपण ठेचून घेतला आहे, त्याला पण आपण लिंबू लावून घेणार आहोत. म्हणजे चटपटीत आपला लसूण फ्राय तयार होईल. अवश्य अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली रेसिपी ते मला अभिप्राय द्यायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या एक अभिप्रायामुळे खूप छान प्रोत्साहन मिळतं पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यानंतर आपण कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतला आहे. तेल छान गरम होऊन द्यायचं. नंतरच आपण जो सुरुवातीला सालीसकट लसूण ठेचला होता, आपण त्याला लिंबू लावून घेतला आहे, तो आपण त्यामध्ये फ्राय करणार आहोत. सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे येथे आपण गॅसची फ्लेम हाय करायची आहे. म्हणजे आपण लसूण आहे तो हाय फ्लेमवर छान कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही जेवढा मोठ्या गॅसवर तो भाजाल तेवढं त्याची चव छान लागते. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही छान त्याचा आस्वाद घ्याल. नवीन नवीन अगदी घरातील साहित्यातील रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करते मी मैत्रिणींनो. आणि तुम्ही खूप सपोर्ट करता, असाच सपोर्ट राहू द्या. सहकार्य करायचं आहे, एकमेकांचे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत, म्हणजे प्रत्येकाला त्याचं सहकार्य होईल. हे बघा, छान असं आपण मोठ्या गॅसवर रंग बदलेपर्यंत तो मोठ्या गॅसवर छान लसूण आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे. एवढा सुंदर वास येतो लसूण परतताना, खरंच मैत्रिणींनो अगदी खावासा वाटतो, एवढं छान. आणि तुम्ही लसूण जो भाजून खाता तो अजिबात बाधत नाही, त्रास होत नाही त्याने. त्यानंतर आपण हिंग घालणार आहोत. हिंगाने खूप छान अशी चव येते आणि चटपटीतपणा पण येतो. तुम्ही जेवढ्या प्रमाणात घालायचं तेवढ्या प्रमाणात घालू शकता. त्यानंतर मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. त्यानंतर आपण मीठ घातल्यानंतर आपण चाट मसाला घालणार आहोत. येथे तुम्ही आमचूर पावडरचा वापर केला तरी चालेल किंवा तुम्ही अजून जास्त लिंबू घेतलं तरी चालेल. त्यानंतर मी लाल तिखट घातलं आहे. त्यामध्ये धणे जिरे मिक्स आहे, त्यामुळे मी वेगळे धणे जिरे घातले नाही. तुमच्या लाल तिखटमध्ये नसेल तर तुम्ही धणे जिरे पूड घालू शकता. आणि छान असं आपण आता गॅसची फ्लेम आपण पूर्ण मीडियम करायची आहे, लो टू मीडियम. म्हणजे आपण जो लसूण आहे तो छान असा मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. हा तुम्ही लसूण फ्राय
बरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. अगदी खूप छान लागतो. भाजी सुकी भाजीसारखा चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तुम्ही तोंडी लावू शकता. एवढा छान होतो आणि चांगला खरपूस भाजायचा आहे बघा हा लसूण तेलामध्ये. आणि गॅसची फ्लेम येथे अजूनही आपली कमीच आहे. त्यानंतर आपण काढून घेणार आहोत आणि फॅनखाली तो थंड करण्यासाठी ठेवायचा आहे. म्हणजे तो लसूण आहे तो छान असा कुरकुरीत होईल. नंतर आपण जो सोललेला लसूण ठेचून घेतला होता तोच आपण ह्यामध्ये परतणार आहोत. हे बघा आपण त्याला पण लिंबू लावून घेतलं होतं. छान असा आपण आता गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, वाढवायचा नाही, कारण आपण येथे अगोदरच त्यामध्ये ऑलरेडी मसाले आहेत. तुम्ही जर गॅसची फ्लेम वाढवली तर मसाले आहेत ते करपतील आणि आपला जो लसूण आहे त्याची टेस्ट बिघडेल. त्यामुळं गॅसची फ्लेम इथे लोच ठेवायची आहे. लो मीडियमवर छान असा खरपूस लसूण तो आपण तळून घेणार आहोत. थोडंसं इथे आपण लाल तिखट घालणार आहोत, म्हणजे अजून थोडासा छान असा चटपटीतपणा येईल ह्या लसणाला आणि खूप छान लागेल. खरंच मैत्रिणींनो, अवश्य अशा प्रकारे बनवून बघा आणि तुमच्या घरातील मंडळींना खूपच आवडेल. काय होतं, उन्हाळ्यामध्ये भाजी तीच भाजी खायचा कंटाळा येतो. मग अशा प्रकारे तुम्ही लसूण जास्त प्रमाणामध्ये लसूण फ्राय बनवून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला कधीही वाटलं तर तुम्ही तो खाऊ शकता. एक भाजी न करता हा लसणाबरोबर पण तुमचं छान जेवण होईल. एवढी छान चटपटीत अशी तोंडाला चव आणणारी आणि महत्त्वाचं म्हणजे तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. हे बघा आपण छान असं लो टू मीडियम गॅसवर परतून घेतलं आहे. येथेच आपण गॅस बंद केला आणि त्यातच आपण थंड करून घेतलं. त्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे. बघा हे बघा किती सुंदर असा रंग आला आहे आणि चव म्हणाल तर एक नंबरच. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना पण नवीन रेसिपीचा आस्वाद घेता येईल. भेटूयात मग पुढच्या छानशा नवीन आणि वेगळ्या अशा रेसिपीमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.